शेतकरी बंधूंनो नमस्कार। आपला तिसरा मोल्ट सध्या बसलेला आहे आणि तिसरा मोल्ट हा 11 फिडिंगवरती बसलेला आहे। कारण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये म्हटलं होतं तुम्हाला की आपण बॅचमध्ये गरमीसाठी काही उपाययोजना केलेल्या नव्हत्या, त्यामुळे थोड्या फिडिंग जास्त लागल्या। नॉर्मली तिसरा मोल्ट हा 6 ते 7 फिडिंगवरती बसत असतो, परंतु आपला तिसरा मोल्ट हा 10 फिडिंग पूर्ण आणि 11वी फिडिंग पातळ अशा पद्धतीने हा मोल्ट बसलेला आहे। कारण सध्या थंडी आहे आणि थंडीच्या पिरियडमध्ये आळी जास्त पाला खात नाही, म्हणजे पाला खाते परंतु ती टाईम जास्त लावते, त्यामुळे मोल्ट बसायला हा उशीर लागत असतो। तर ज्या शेतकऱ्यांना शेडमध्ये लाईट आहे आणि ज्यांना गरमीची सोय करणं होत आहे अशांनी 500 वॅटचे फोकस लावायला हरकत नाही, किंवा आपण एक 200 वॅटचे बल्ब पण लावू शकतो। सध्या अशा पद्धतीने आळींची साईज आहे। थंडीमध्ये फक्त आळी पाला दमाने खाते, साईज वगैरे व्यवस्थित होत असते कारण जास्त दिवस पाला खात असते। अशा पद्धतीने सध्या पूर्ण मोल्ट हा 99% पेक्षा जास्त हा पूर्णपणे सेट झालेला आहे। आता आपली ही 150 अंडीपुंजाची 125 अंडीपुंजाची बॅच आहे, 10 ट्रे आहेत हे। तर यामध्ये आपण 5.5 बाय 35 चे आपण 2 रॅक केलेले आहेत। सरासरी एक 300 स्क्वेअर फूट जागा ही आपण आळ्यांना आतापर्यंत दिलेली आहे। अशा पद्धतीने पूर्णपणे मोल्ट हा व्यवस्थितपणे सेट झालेला आहे। आता यावरती आपण चुना आणि ब्लिचिंग पावडरची धुरळणी करणार आहोत। चुन्यामुळे जो आता हा शिल्लक राहिलेला पाला आहे तो वाळण्यास मदत होते, परिणामी पुढे जे मस्कार्डिन किंवा बुरशीसारख्या रोगाची लागण होते ती लागण होत नाही। त्यामुळे चुना मारणे हा गरजेचं असतं, कमीत कमी मोल्टमध्ये तरी चुना मारायला पाहिजे। अशा पद्धतीने सध्या आपण बॅच ही तिसऱ्या मोल्टपर्यंत आणलेली आहे। पुढे आता सरासरी चौथा मोल्टला याच्यापेक्षा जास्त फिडिंग लागू शकतात, कारण आता तिसरा मोल्ट जर 11 फिडिंगवरती बसलेला आहे तर चौथा मोल्ट हा सरासरी 1 ते 2 फिडिंग आणखी वाढू शकतात। जर गरमी आली वातावरणामध्ये तर फिडिंग कमी पण लागतात। जशी आळी जास्त पाला खाईल तेवढ्या लवकर ती मोल्टवरती येत असते। धन्यवाद।